for my journey. That was my journey. Okay, so मी हे आजचं सेशन आपलं 4-5 फॅक्टरमध्ये असं इंट्रोडक्शन येईल, प्रायमरी गोल्स होती, एरियाज ऑफ ग्रोथ येईल, माझे फ्युचर गोल्स काय आणि सफरिंग काय. ठीक आहे, पीपीटी करता आला आहे. ठीक आहे सर. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगतो, माझा मनात हे बिझनेस करायच्या आयडिया 7th स्टँडर्ड 7 to 8 स्टँडर्ड. माझ्या ओळखीचे 2 मित्र होते जवळचे, जे सेकंड हँड मोबाईल्स, लॅपटॉप्स, त्याच्यानंतर गाडी ते विकायचे. ठीक आहे, त्याच्यात खूप पैसा होता, काही चोरीचा असायचा, काही लिगली असायचं. मग समजत नव्हतं करायचं, काहीतरी पैसा पाहिजे, कॅन्टीनला पैसे देत नव्हते. आणि आमच्या वेळेस आमची स्कूलची कॅन्टीन खूप भारी, जबरदस्त कॅन्टीन. सो तो कॅन्टीनचा खर्च काढण्यासाठी माझ्या आयुष्याचा सगळ्यात पहिला मोबाईल विकला होता, iPhone 5S. तर तेव्हा मला समजलं की याचं मार्जिन किती आहे, किती आपण करू शकतो. पण एवढं झालं तर तेव्हा मी याच्याच करत नव्हतो कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये बाहेर जायचो, तेव्हा मी फक्त सुरुवात केली की काय करत राहील, कुठे पैसे मागता येईल. आणि त्या टायमाला स्कूलमध्ये काय खूप जास्त होतं, जर्नल्स घ्यायचं, त्याच्यानंतर डेज सेलिब्रेट करायचं, जे इतके होते ते स्कूलमध्ये डेज घ्यायचं आणि गव्हर्नमेंट स्कूल घेऊन विषयाचं. मग सो आय स्टार्टेड फर्स्ट बिझनेस आणि पुन्हा लागल्यानंतर 7 minutes. सो त्याच्यामध्ये मी काय केलं, सगळ्यांकडे फोन्स विकले. बऱ्याचदा एकदा मी पोलीस स्टेशनवर जाऊन काहीच नव्हतं, माझं आयफोन चोरीचा होता आणि तो पकडला. मला सांगितलं होतो संध्याकाळी पण मग लागलं. आयफोन सोडून दिला समजत पण इथून समजलं. पण इंग्लिश टेन्थ झालं. टेन्थनंतर मोस्ट प्रॉब्लमली मी खायला स्कूलला होतो, माझी स्कूल होती कॉलेजवर साईडला आणि कॉलेज होतं आर्मी साईड. इकडे माझ्या स्कूलमध्ये फक्त 2 मुलं होते माझ्या लक्षात, आणि तो पण माझ्या क्लास करायचा होता आणि कपडे डिपार्टमेंटला. म्हणून इकडे त्या मुलाची कॉन्टॅक्ट सुद्धा कॉन्टॅक्टच समजा नाही, मुलांसोबत कॉन्टॅक्ट समजा नाही. मग इंडिया सोबत पण जातो. इंडिया सोबत पण झालं आपलं कॉलेजमध्ये एकदम 9 to 5 प्रॉपर सगळ्या एवढं यायचं जायचं. मी काम करायला बस असायची लांचला. मग आता लॉकडाऊन, इन्कम सोर्स माझा टोटली बंद होता, कारण मुलांचं झालं मित्रच नव्हतं. आता लॉकडाऊन मध्ये आमची खरी ठेवून वेगळी, कारण करायलाच नाही. लेक्चर्स ऑनलाईन तुम्हीच करायचं, कधी घ्यायचं तरी आमचं सॉल्व घेऊन. ठीक आहे. मग लॉकडाऊन मध्ये आम्ही जो रिटर्न माझा तेव्हा होता ना स्कूलच्या वेळेस, जो रिटायरमेंट करायचा, आम्ही सकाळी भेटायचो मॉर्निंग वॉकच्या नावाने. ऑनेस्टली सांगतो, त्याच्यात एक पण गोष्ट होती किंवा मी आता स्टोरी वाटलं एकदम ऑनेस्ट. सकाळी मॉर्निंग वॉकच्या नावाने निघायचं, फक्त दिसायचं की दुसरी कोणतीच गाडी नाही, ते फक्त दुधाची गाडी झाली. ठीक आहे, आपण काही जेव्हा गाडीला नाव असायचं. ठीक आहे, मग दुधाची जायची. मग एक झाला आमच्या इथे गोठा होता, मी मस्तूरला आलं, तिकडे एरिया कसं असेल आम्ही गोठा होता, तर ते बाबा आजारी पडले तिकडे जात नव्हतं. त्याचं दूध असं पडून जायचं, पुढे गावाची यायची गाडी घेऊन जायची. आम्ही तिथे डोकं लागलं म्हणून चला काहीतरी मग अमूलची गाडी यायची, त्याचबरोबर राजहंस म्हणून मेन प्रोडक्शनचं त्यांची गाडी यायची. आम्ही काय करायचं, त्यांना काय जे द्यायचं आणि लोकांचं करून गेलं होतं पॅक फूड, असं नॅचरल चेंजिंग करायचं. आम्ही बजाय त्याला आम्ही असं सांगायचो किती घालून जायचो आणि लोक जायचो वेगवेगळी घालून 40 रुपये लिटर, 20 रुपये लिटर जायचं. म्हशीचं मी 120 रुपये लिटर. आत्ता म्हशीचं दूध 80 रुपये झालं. ठीक आहे, तेव्हा 40 रुपये यायचं होतं, तेव्हा 40 पण नसेल, तिने 80 पीठ बनवलं. फक्त कसं 40 रुपये पीठ घालून जायचं, त्यांच्या डोळे टाकायचं, सगळ्या केलं. थोडे दिवस ते गेल्यानंतर रिस्ट्रिक्शन आले, जायचं
तर आपल्याच कॉलेजमध्ये असंच एक सेशन ऑनलाईन झालं. त्याच्यात आमच्या सिनियर होती, मुलगीचं नाव काय होतं, ती चॉकलेट्स विकायची कॉलेजमध्येच. सिनियर ती लेक्चरमध्ये चॉकलेट्स विकायची जेव्हा लॉकडाऊन होतं, आणि लेक्चरमध्येच मुलांना विकायची. 1 रुपयाला पूर्ण विकायची, स्वतः बनवायची. म्हणजे सगळ्यांना सवय होती विकायची लेक्चरमध्ये खाण्याची. आणि नंतर तुम्ही बाहेर लेक्चरमध्ये चॉकलेट्स विकायची. ती त्या दिवशी डिलिव्हरी लेक्चर्समध्ये स्वतः विकायची जेव्हा आमचं ऑनलाईन सेशन चालू. त्याच्यावर पण नेक्स्ट टाइम तुमच्या तुम्ही पास आउट झाल्यानंतर असं तुम्ही इथे उभे असाल आणि ऍज अ अल्युमिनाय म्हणून बेस्ट स्टार्टअप सेट केल्याबद्दल तुम्ही पुढच्या पिढीला काय करत असाल. आय थिंक ती थोडी आपल्याला